नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज मैदान होतं आहे चोराडे या ठिकाणी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आणि या मैदानामध्ये रात्रीच लाईव्ह लॉट जे आहेत ते काढलेले आहेत गणेश तांबे सरांच्या चॅनलवरती. महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवरती रात्री लाईव्ह लॉट जे आहेत ते काढलेले आहेत. आणि त्या लाईव्ह लॉटमध्ये आज पुन्हा एकदा बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे. आता तुम्ही बघितलं, काल बकासूर एकच फेरा पाळला, गटाला पराभव झाला बकासूर आणि पक्ष या जोडीचा गट क्रमांक 27मध्ये. परंतु आज पुन्हा एकदा बकासूर पळेल अशी आशा होतीच मला, आणि तसंच घडलं. आणि आता बघूया, बकासूरच्या नावाची तर चिठ्ठी निघालेली आहे आणि बकासूरचं आणि बकासूरच्या पैरेकऱ्याचं नावसुद्धा पुकारलेलं आहे. ज्यावेळेस लॉट काढला त्यावेळेस नक्की कोण आहे बकासूरचा पैरा? चांद आहे उर्फ चंद्या. आत्ता दुशामधील सगळ्यात टॉपचा नंदी आहे, जो प्रत्येक टॉपच्या नंदीसोबत पळून याने गुलाल जो आहे तो 1 नंबर जो आहे तो मिळवलेला आहे. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे चांद उर्फ चंद्या हा कशा पद्धतीनं पळतो आहे, त्याच्याकडे कशा पद्धतीचं स्पीड आहे, दोन्ही खांदी पळतो आहे. दुशामधला एक चांगला नंदी आहे आत्ता महाराष्ट्रातला चालू सीझनचा. आणि बघूया कशी कमाल करते जोडी, कोणत्या गटामध्ये पळेल आज ही गाडी जी आहे ती. आज मित्रांनो कोणत्या गटात पळेल याच्या अगोदर मित्रांनो उद्या एक मैदान होते फलटणला ओपनचं. त्या मैदानामध्ये आपल्याला रायना पळताना दिसेल. किरणप्पा शालगाव कालगावकरांचा, उत्तम शेडगोळ यांचा रायना, हिंद केसरी रायना पळताना उद्या दिसेल. निमगावचा सावकार उद्या पळताना दिसणार आहे, तो सुद्धा एक नंदी टॉपच्याच पैऱ्यामध्ये पाळताना दिसेल उद्या. तसेच हिंद केसरी पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी शाहिदभाई यांचा सचिन हा सुद्धा पाळताना दिसणार आहे आपल्याला. आजकाल तुम्ही बघितले 22-11 पिस्टननं काय कमाल केली, गुलाल मिळवला, तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये दिसेल. पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जासुद्धा उद्याच्याच मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे फलटणमध्ये, त्याच्या होम ग्राउंड आहे फलटणचं. तसेच चांगले चांगले नंदी जे आहेत ते सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसतील फलटणच्या मैदानामध्ये. तत्पूर्वी मित्रांनो, आज चोराडीच्या मैदानामध्ये घरणिकेकरांचा राजासुद्धा पळताना दिसेल. त्याची चिठ्ठी कुठे निघाली जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मी लाईव्ह लॉट जे आहेत ते बघितले नाहीत, मला जी अपडेट येते मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, खूप दिवस झालं घरणिकेकरांचा राजासुद्धा मैदानामध्ये दिसत नाही आहे. सगळ्यांची इच्छा आहे की तो सुद्धा मैदानामध्ये दिसावा. कधी पळतो आहे याच्याबद्दल थोडीशी अपडेट नाही आहे आपल्याकडं, परंतु बघूया आज कशा पद्धतीनं ही जोडी जी आहे ती पळते अशी तर मला वाटते. आणि मैदान कुठल्या चॅनलवरती आहे? मैदान काल STC लाईव्हला होतं, आज P3 लाईव्ह या चॅनलवरती मैदान आहे मित्रांनो. आज खरंच चोराड्याची फाटी सगळ्यांना माहीत आहे. ऊन असो, हिवाळा असो, पावसाळा असो, काय फरक पडत नाही त्या फाटीला. चांगली पळणारी आहे, पळण्यासाठी ना बैलांना पळण्यासाठी उत्तम फाटी मानली जाते. आणि आज पुन्हा एकदा या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला 12 हिंद केसरी आपला देव बकासूर पळताना दिसतोय. त्याचं नियोजन चांद उर्फ चंद्या या सोबत झालेलं आहे. म्हणजे लाईव्ह लॉटमध्ये असं नावच पुकारले, मोहेश्वर धुमाळ यांचा बकासूर आणि चांद उर्फ चंद्या, त्या मालकांचं नाव सांगितलं. मला माहीत नाही नाव, मी एवढं नाही बघितलं, माझ्या लक्षात नाही राहिलं. परंतु तो आत्ता एक टॉपचा चालू सीझनचा नंदी आहे. बघूया काय वाटते, कारण की काल जी चूक झाली ती आज पुन्हा होऊ नये असं सगळ्यांना वाटते. कारण की तुम्हाला माहितीच आहे काल बकासूरला डाव्या खांदी झोपलं गटाला, आणि तुम्हाला माहितीच आहे बकासूर गटाला त्याला डाव्या खांदी झोपायचंच नाही, कधी उजव्या खांदी झोपायचं असा बकासूर आहे. गट क्रमांक 5 तास क्रमांक 4मध्ये बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे. गट क्रमांक 5 तास क्रमांक 4मध्ये बकासूर पाळणार आहे, म्हणजे लवकर चिठ्ठी निघाली मित्रांनो. आणि बघूया आज लवकर चिठ्ठी निघाली म्हटल्यानंतर कशा पद्धतीनं बकासूर जो आहे तो त्या ठिकाणी कामगिरी करतोय. बकासूरला तुम्हाला माहितीच आहे चांगली कामगिरी करतोच. 1-2 मैदानं फ्लॉप गेली म्हणून तो कुणी नाराज व्हायचं नसतं, तो कमबॅक करतो. आणि आज पुन्हा एकदा कमबॅक होईल का बकासूरचा? काय वाटतंय तुम्हाला, काय वाटतंय? चांद उर्फ चंद्या आणि बकासूर ही जोडी कशा पद्धतीनं पळू शकेल, कशा पद्धतीचं स्पीड आहे,
कमेंट्समध्ये सांगा.